नमस्कार मित्र, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या संबंधी आपण बोलत आहोत. सध्या 3 ते 6 वयोगटातील जी काही मुलं आहेत, ती प्री प्रायमरी किंवा अंगणवाडीमध्ये शिक्षण घेतात आणि 6 वर्षानंतर ते सर्वसाधारणपणे पहिलीला जातात. तर 10+2 संरचनेमध्ये आजकाल काय झालेलं आहे की ॲक्च्युली प्री प्रायमरी स्कूलिंगवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण किंवा विशिष्ट असा शासकीय किंवा शासनाने नेमून दिलेला असा अभ्यासक्रम नाही आहे. प्री प्रायमरीचे जे शिक्षण आहे त्यामध्ये पाया मजबूत केला जातोच असं नाही. म्हणजेच अंगणवाडीमधल्या शिक्षणात काही त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी शासनानं सगळ्यात पहिला टप्पा जो ठरवला आहे तो 5 वर्षांचा ठरवलेला आहे. त्यामध्ये 3 वर्ष ही सर्वसाधारणपणे प्री प्रायमरीची असतील, अंगणवाडीची असतील आणि पहिली आणि दुसरी असा 5 वर्षाचा पहिला टप्पा ठरवलेला आहे. आणि EC म्हणजे प्रारंभिक बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षण हा अध्ययनाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी या रचनेत ह्या 5 वर्षाच्या कालावधीला अत्याधिक महत्त्व दिलेलं आहे. आता नेमके कोणते बदल होतील यामध्ये हे आपण पाहणार आहोत. आणि या प्रारंभिक बाल्यावस्था आणि बाल्यावस्थेतील जे संगोपन आणि शिक्षण आहे त्यामध्ये काय काय समाविष्ट असणार आहे हे आपण थोडक्यात पाहू. लहान मुलांच्या मेंदूच्या एकंदर विकासापैकी 85% अधिक विकास 6व्या वर्षापर्यंत होतो आणि नेमकं 6 वर्षापर्यंतच्या शिक्षणावर अधिक भर गेल्या शैक्षणिक धोरणात देण्यात आलेला नव्हता. तर मेंदूचा निकोप, विकास आणि वाढ सुनिश्चित करण्यासाठी एक विशिष्ट असा अभ्यासक्रम किंवा विशिष्ट अशी सिस्टीम, विशिष्ट अशी प्रणाली विकसित केली जाईल शासनातर्फे आणि ती लागू केली जाईल या 5 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी. ठीक आहे. सध्या काय होतंय, ECE प्रशिक्षित आणि तसेच यामध्ये फारशी भरीव गुंतवणूक नसल्यामुळं, प्रशिक्षित शिक्षक वर्गाने यामध्ये तशी भरीव गुंतवणूक नसल्यामुळं या विभागाकडं बहुतेक वेळा दुर्लक्ष झालेलं आहे. आता हे जे गुणवत्तापूर्ण बाल्यावस्था, पूर्वविकास आणि संगोपन आणि शिक्षणाची सार्वत्रिक तरतूद शक्य तितक्या लवकर म्हणजे 2030च्या आत करायची आहे. त्यासाठी 2030च्या आतमध्ये संपूर्ण भारतातील या पहिल्या 5 वर्षाचं शिक्षण किंवा प्री प्रायमरीचं शिक्षण हे विशिष्ट प्रणालीद्वारे आणि विशिष्ट शिक्षकांच्या देखरेखीखालीच दिलं जाईल. म्हणजे सर्वसाधारणपणे ह्या धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व शिक्षक हे पूर्वशिक्षित असतील, त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाईल. आता ह्या लहान मुलांच्या शिक्षणामध्ये प्राधान्याने खेळावर आधारित, कृतीवर आधारित आणि जिज्ञासावर आधारित शिक्षणाचा समावेश आहे. त्यामध्ये अक्षरे, भाषा, संख्या मोजणे, तसेच रंगवणे, आकार, घरातील घरगुती खेळ आणि मैदानी खेळ, कोडी, लॉजिकल थिंकिंग, छोट्या मोठ्या समस्या सोडवणे, चित्रकला, हे अशा सगळ्या बाबींचा समावेश असायला हवा. मग त्यामध्येच इतर ज्या कला आहेत, बोलक्या बाहुल्या, हस्तकला, तसंच नैतिकता, सौजन्य, सार्वजनिक स्वच्छता, स्वतःची स्वच्छता कशी ठेवायची, सांघिक कार्य, सहकार यांचाही विकास याच वयोगटामध्ये व्हायला हवा. त्या दृष्टिकोनातून
साक्षरता आणि संख्याज्ञान यांचा विकास करणे हा मूळ हेतू राहील. आता NCERTने 8 वर्षापर्यंतच्या मुलांना प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि शैक्षणिक आराखडा 2 भागामध्ये ऑलरेडी तयार केलेला आहे. हे भाग म्हणजे 0 ते 3 वर्षाच्या बालकासाठी उपआराखडा आणि 3 ते 8 वर्षाच्या बालकासाठी उपआराखडा अशा 2 भागामध्ये तयार केलेले आहे. आणि नवीनतम संशोधन तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीशी अनुरूप असा हा अभ्यासक्रम आहे. यामध्ये मुख्यत्वे कला, कथा, कविता, खेळ, गाणी याच गोष्टींचा समावेश आहे. अक्षर ओळख आणि साधारणपणे संख्याज्ञान विकास करणे हे यामधला मूळ हेतू आहे. बहुधा कोणत्याही प्रकारची पुस्तकं हे प्री प्रायमरीसाठी वापरली जाणार नाहीत किंवा दप्तर हा विषय असणार नाही. टप्प्याटप्प्याने देशभरात उच्च गुणवत्तापूर्ण अर्ली चाइल्डहुड अँड केअर एज्युकेशन म्हणजे ECCE म्हणजे प्रारंभिक शिक्षण जे काय आहे ह्याची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल आणि त्याच्याकडे विशेष लक्षाने प्राधान्य त्याला दिलं जाईल. तर यामध्ये काय केलं जाईल, एक तर स्वतंत्र अंगणवाड्या असतील, दुसरा प्रकार असेल प्राथमिक शाळांच्या सोबत जोडल्या गेलेल्या अंगणवाड्या असतील आणि तिसरा प्रकार आहे विद्यमान प्राथमिक शाळांच्या बरोबर हा 5 ते 6 वर्षांचा जो काही वयोगट आहे हा पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक हा दोन्ही एकत्रित केला जाईल. त्या व्यतिरिक्त स्वतंत्र पूर्व प्राथमिक शाळा सुद्धा असू शकते. ठीक आहे. तर हे झालं प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत किंवा पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत. पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो 3 वर्ष अंगणवाडीची किंवा प्री प्रायमरीची आणि 2 वर्ष पहिली आणि दुसरी हा एक टप्पा आहे. आता ह्या केसमध्ये काय करतील की जे काही एक्झिस्टिंग शाळा आहेत, एक्झिस्टिंग प्राथमिक शाळा आहेत ते अंगणवाड्यांना व्हिजिट करतील, त्या शाळेतील लोक अंगणवाड्यांना व्हिजिट करतील आणि आपसातील देवाणघेवाण करतील किंवा अंगणवाडीतील मुलांना शाळेकडे पाठवलं जाईल आणि साधारणपणे यांच्यामध्ये एक समन्वय साधला जाईल. यांच्या एकमेकांच्या कार्यक्रमाला एकमेकांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित राहतील आणि त्यांना आमंत्रित केले जाईल. एक क्लस्टर बनवलं जाईल, एक संकुल बनवलं जाईल काही शाळांचं आणि ह्या एकमेकांच्या मध्ये त्यांचे अनेक गोष्टींची देवाणघेवाण होईल. आता यासाठी ECCE अर्हता प्राप्त शिक्षकांची गरज आहे आणि ते शिक्षक जे नेमले जातील याची कटाक्षानं अंमलबजावणी केली जाईल. ECCE अभ्यासक्रम झालेले विशिष्ट ट्रेनिंग घेतलेले शिक्षक पूर्व प्राथमिकला असतील हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे. आता हा शिक्षक वर्ग तयार करण्यासाठी NCERTने अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि अंगणवाडी सेविका आणि एक्झिस्टिंग शिक्षकांना यांचं प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात येईल. यासाठी 1 वर्षाच्या डिप्लोमाचा कार्यक्रम देण्यात येईल. DTHच्या माध्यमातून किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातून ही पात्रता मिळवता येईल असं पाहिलं जाईल. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या क्लस्टर रिसोर्सेस सेंटरद्वारेही यांना मार्गदर्शन केलं जाईल. सातत्यानं मूल्यांकन करण्यासाठी महिन्यातून किमान एकदा संपर्क वर्ग घेतला जाईल. राज्य सरकार आणि व्यावसायिक प्रशिक्षण, मार्गदर्शन यंत्रणा, करिअर मॅपिंग या सगळ्यांचा वापर गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जाईल. तर ही आहे सर्वसाधारणपणे प्री प्रायमरी आणि प्रायमरीची जी पहिली आणि दुसरी मिळून जो काही 5 वर्षाचा पहिला टप्पा आहे त्याविषयी माहिती झाली. ठीक आहे. पूर्व प्राथमिक शाळेतून प्राथमिक शाळेत अभ्यासक्रमाचे सातत्य सुरक्षित करण्यासाठी आणि शिक्षणाच्या मूलभूत पैलूकडे योग्य लक्ष देण्यासाठी ECCE अभ्यासक्रम हा तयार केला जाईल आणि त्याची जबाबदारी MHRD कडे असेल
आणि त्याची अंमलबजावणी, नियोजन हे सर्व काही मानव संसाधन विकास, महिला आणि बालविकास, तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण या सगळ्या मंत्रालयांच्याकडून संयुक्तपणे केले जाईल. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अध्ययनासाठी एक तातडीची आणि आवश्यक अशी पूर्वअट असेल. वाचण्याची, लिहिण्याची आणि संख्याच्या मूलभूत ज्ञानाची आवश्यकता पाया आणि भविष्यातील सर्व शिक्षणासाठी आणि निरंतर शिक्षणासाठी एक अनिवार्य पूर्वअट आहे. विविध शासकीय तसेच बिगर शासकीय सर्वेक्षण ही दर्शवत आहे की आपण एका मोठ्या अध्ययन संकटात आहे आणि 5 कोटीपेक्षा जास्त मुलांना, या वयोगटातील 5 कोटीपेक्षा जास्त मुलांना मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान नाही आहे. हे टाळण्यासाठी मूलभूत मजकुराचे वाचन करता येणे, आकलन शक्ती वाढवणे आणि मूलभूत अंकाची बेरीज वजाबाकी करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी शिक्षण प्रणालीवर भर दिला जाईल आणि यावर कटाक्षानं लक्ष दिलं जाईल. तर मूळ संकल्पना ही आहे, साधारणपणे पहिली 5 वर्ष म्हणजे शिक्षणाचा जो पाया आहे तो मजबूत करण्यावर जास्त भर दिलेला आहे शासनाने. तिसरीत जाण्यापूर्वी तो एकदम तयार असला पाहिजे आणि त्याला काय काय यायला हवं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. धन्यवाद.